नवी मुंबईतील कार्यक्रमावरून पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध शिवसेनेमध्ये वादाचा भडका उडाला। शिंदेंचे नाव वगळल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आणि वाशी महापालिका रुग्णालयाजवळ शिवसैनिकांनी गणेश नाईकांच्या विरोधात आंदोलन केलं। मात्र घडलेल्या प्रकाराबद्दल मंत्री गणेश नाईकांनी अनभिज्ञता व्यक्त केली आहे। नवी मुंबईतील कार्यक्रमावरून पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध शिवसेनेमध्ये वादाचा भडका उडालाय। नवी मुंबईमधल्या पालिकेच्या आरोग्य सेवा कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री शिंदेंचे नाव छापलं नाही। शिंदेंचे नाव वगळल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आणि वाशी महापालिका रुग्णालयाजवळ शिवसैनिकांनी गणेश नाईकांच्या विरोधात आंदोलन केलं। इथल्या योजनांचं लोकार्पण भाजपचे वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते होत आहे। उद्घाटनासाठी वाशीतल्या महापालिका रुग्णालयामध्ये आलेल्या गणेश नाईकांची शिवसैनिकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी नाईकांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेनेकडून गणेश नाईकांना काळे झेंडे दाखवण्यात आले। मात्र घडलेल्या प्रकाराबद्दल गणेश नाईकांनी अनभिज्ञता व्यक्त केली। जाणून बुजूनच डावललं जातं असा माझा स्पष्ट आरोप आहे। असं जर प्रोटोकॉल पाळला जात नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कठोर कारवाई करावी। आता आपण मगाशी म्हटले की प्रवेश निमंत्रण पत्रिका वगैरे मला त्याची काही कल्पना नाही। आपण मान्य आयुक्तांशी बोलून घ्या। दादा पुढे नाराजगी वगैरे आहे का शिंदे साहेबांमध्ये? कसली नाराजगी? आता सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। सगळ्याच गोष्टी 100% म्हणजे आपल्याला मनासारख्या अशी अपेक्षा करण्याची गरज नाही। पूर्वी ज्या उद्घाटन सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव नव्हतं, या संदर्भामध्ये मी तो प्रश्न उपस्थित केला होता। जर असा प्रकार पुन्हा घडला असेल तर उद्या कॅबिनेट आहे, उद्या पुन्हा त्या अधिकाऱ्यावर निश्चित कारवाई केली जाईल। आता या ठिकाणी अशा पद्धती जर पत्रिका मी अजून पाहिली नाही तर शिवसैनिकचे नगरसेवक शिवसेने स्टाईलने त्याला उत्तर देतील। कोणाला कोण तो मी बोललेलं लागतं तरी लावून घ्या, मला नाही त्याची परवा। आणि गणेश नाईक खुला आहे। गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना सगळं आरपार करून टाका, थांबू नका। क्रिटिसाइज गणेश नाईक रॉंग थिंग। पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव या बाबतीतलं उत्तर तुम्हाला महापौर दे। शिंदे शिवसेने पाठोपाठ भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला। प्रोटोकॉल पाळा एवढी घमेंड कसली असला सवाल मंदा म्हात्रे यांनी केलाय। प्रोटोकॉल काय म्हणतो? प्रोटोकॉल प्रमाणे वागा ना। एवढी घमेंड एवढी आकड एवढं कशासाठी आहे? त्याच्या पुढे मी अजिबात ऐकून घेणार नाही आणि मला जे काय करायचं ते मी करणार। कार्यक्रमात निषेध करून मी निघाली। बहिष्कार असा आहे की इथं आमदार निधी लावली कशी, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, इथला आमदार जिवंत आणि सक्षम आहे आणि काम करणार आहे। असं असताना तुम्ही हे सगळं जे करता बेलापूरमध्ये कशासाठी? अजून 3 वर्ष आहेत निवडणुकीला, घोडा मैदान खूप दूर आहे।